अर्धाक्षर घडता संतांची संगती डबल कमी करा आवाज बोकळा पडा अर्धाक्षर घडता संतांची संगती तेने होय शांती भत पापा संत संग दे अनेक प्रवाही घालू नको संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देये संत संग दे अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचने करे विनवणे पाया पाशी संत संग दे अनेक प्रवाही घालू नको ढाला नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा संतांशी रंजव चित्ताशी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु
कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो माझे गुरु अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा संत संगती अनेक प्रवाही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान दत्तात्रय यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून नाथ महाराज संत संगतीचा पटू देतात किंवा संत संगतीची इच्छा करतात। उडाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान दत्तात्रय यांच्या कृपेने चालत असणारा हा मला वाटतं गुरुचरित्र पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे मठाधिपती या ठिकाणचे तुमच्यावर माझ्यावर सर्वांवर प्रेम करणारे त्यांचं नावच आहे गुलाब आमचे हरिभक्तीपरायण गुलाबगिरी बाबा। टाळी वाजवा त्यांच्यासाठी। बाबांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे। प्रथमतः म्हणून बाबांजीला कोटी कोटी धन्यवाद। जोरात टाळी वाजवा एकदा। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग बाबाजीने फोन केला। आमचे गोपाल देव कुठे गेले आहेत ना आमचे गोपाल शास्त्री जोशी त्यांनाही फोन केला त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा जोरात। या कार्यक्रमाला एक एकाची म्हणूया पर्याय दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे माऊली महाराज आष्टीकर। जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी। ज्यांना पाठीमागे साथ संगत केली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे त्र्यंबक महाराज त्यांच्यासाठी। जोरात टाळी वाजवा। इकडे मायकारो वाचणारे आमचे संगीत अलंकार संगीत रत्न प्रसाद महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा। अलीकडे आमचे वारकरी रत्न हरिभक्तप्रायण गडदे महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आमचे हरिभक्तप्रायण रत्नाकर पाटील आता सगळे पाटील हे कसं आहे गुलाब बाबा शिळला 2 सड पिली 5 म्हणलं की एखादं फुटकत आहे कुणाचं नाव राहिलं तर माफ करा। मला वाटतं ही ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे आमचे मृदंग महर्षी ताल मुनी मृदंगाचार्य युवा कीर्तनकार हरिभक्तप्रायण आमचे शिवाजी महाराज इंगळे। टाळी वाजवा त्यांच्यासाठी। जरा इकडे ज्यांचे मृदंगार थापडते मृदंग महर्षी ताल मुनी आमचे महेश महाराज पांचाळ त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा। पीटी मास्तर अगदी सुंदर आहे तुमचे नाव घेतलं जॅकेट फिकेट घालत आहे म्हातारा हा माईक सिस्टीम सुंदर आहे तुमचे नाव घेतले जरा जास्त करा कमी करू नका। तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य एवढा आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या। थोडक्यात बोलतो थोडं लक्ष द्या। आमच्या या ठिकाणी मला वाटतं आमच्या गुलाब बाबांना जंगल मी मंगल केले। टाळी वाजवा।
अरे इकडं कोण येत होतं महाराज, इकडं कुत्रं दिकरी येत नव्हतं. ऐका, पण बाबांना दत्तात्रेयचं स्थान उभा केलं, भगवान दत्तात्रेय यांची मूर्ती बसवली, म्हणून आज या परिसराला एवढी शोभा आली. अटाळी वाजवा म्हणून बाबाजींना कोटी कोटी धन्यवाद. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा. प्रशांत पाटील नाव प्रशांतच नाही, अवघड होईल. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात, आनंद रे आनंद. मोकळं झालं पाहिजे दादा, थोडा याचा आवाज द्यावा. परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे, तर बघा कशी कोपऱ्यानं बसलं. त्याला माहिती पटलं तर पटलं, नाही तर तंबाखूला चुनावर उठलं. आता माणसंही हुशार झाली. विनोद नाही, गुलाबाबा मी विनोदाला सांगत असतो. प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा शरी नाही, बरोबर आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. क्या बात. प्रत्येक मनुष्य बुका लावी, तुका लावी तुका. अरे माळ घालण्यासाठी, बुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. अनंत जन्मी ताड़ी वाजवा. हॅलो, हे कसं झालंय, मी झालो टीजोर, हे झाली खाली. मला जरा माणसं असे हाताखाली पाहिजे.